तर मखाना स्मूदी बनवण्यासाठी आपल्याला हव्यात या काही 5-6 गोष्टी. बायको आली, बायको आली. ते अनिकेतचं उलट करा ना. अक्षया काय खाशील? काय खाशील? हे स्टार्ट होते. हसली तुला मारली. नमस्कार मंडळी, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवरती. आणि आज काही वेगळी डिश वगैरे काही बनवणार नाहीये. तर आज मी ट्राय करणार आहे मखाना स्मूदी. तर काही दिवसापूर्वी माझ्या बायकोने एक मला रेसिपी शेअर केली होती की तिला हे मखाना स्मूदी जे आहे ते ट्राय करायचं आहे. तर ती आता ऑफिसला गेलेली आहे आणि 1-1.5 तासामध्ये ती येईल घरी. तर त्याआधी म्हटलं एक मखाना स्मूदी ट्राय करतो, बघतो मला बनवता येते का. तिने रेसिपी तर ती मला शेअर केलेलीच आहे, तर त्यानुसार एक ट्राय करू आणि चला बघूया कशी बनवतात ती. मी पण फर्स्ट टाइम ट्राय करतोय, तर तुम्ही पण ट्राय करा घरी आणि तुमच्या आवडत्या व्यक्तीला द्या आणि सांगा कशी झाली ती. तर मखाना स्मूदी बनवण्यासाठी आपल्याला हव्यात या काही 5-6 गोष्टी, ज्यामध्ये आहे मखाना, काजू, केळी, सफरचंद, दूध आणि मध. तर सगळ्यात आधी एक ग्लास घेऊया, त्यामध्ये टाकूया हे मखाने. त्यामध्ये आपल्याला लागणार आहे काजू. आपल्याला यामध्ये 1 चमचा मध घालायचंय. यानंतर आपण याच्यामध्ये घालूया दूध. आता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला अर्धा तासासाठी ठेवायचंय. अर्ध्या तासानंतर पुढील ज्या गोष्टी आहेत त्या टाकायच्या. खूप सिंपल आहे आणि खूप झटपट बनणार आहे, त्याच्यामुळे मी पण एक्साइटेड आहे. मी पण फर्स्ट टाइम ट्राय करतोय. तर चला अर्धा तास ठेवूया आणि थोडा वेट करू. अक्षयाचा वेट करत थांबलोय. थोड्याच वेळात ती येईल. तर तिची कॅब येईल थोड्या वेळामध्ये. मॅडमचा कॉल आलेला. बायको आली, बायको आली. मला खाऊ घेऊन आली बायको. स्पेशल पायनॅपल शिरा. तर आपण मखाना जे आहे ते दुधामध्ये सोक करण्यासाठी ठेवलेलं आहे अर्धा तासासाठी. आणि तोपर्यंत आपण पुढचं प्रिपरेशन करू. सफरचंदाला मस्त बारीक बारीक कट करून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर सोबत नाही खायचे नाही, केळीचे पण छोटे छोटे तुकडे करायचे. जसे आपण शिकरम बनवताना करतो ना, गोल गोल गोल. स्टाईल आहे बाबू भैया, स्टाईल आहे. मी बनवतोय मखाना स्मूदी. जे कधी ट्राय केलं नाही अशी गोष्ट बनवतोय बायकोसाठी. बायकोच्या प्रेमापोटी. बायकोनी मला एकदा सांगितलं ना की तिला हे हवंय. मी म्हटलं बाई बस क्या, ट्राय करेंगे आपण. उलट करा ना. ते अनिकेतचं उलट करा ना. अक्षया काय खाशील? काय खाशील? चला तर मस्त अर्धा तास झालेला आहे. आपण जे मखाना सोक करायला ठेवलेले होते तो त्याला अर्धा तास कंप्लीट झालेला आहे. आता आपण पुढचं प्रिपरेशन जे आहे ते करूया. यामध्ये आपण टाकणार आहोत मी जे कट करून ठेवले होते बनाना आणि सफरचंद, ते आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. हे स्टार्ट होते. हसली तुला मारली. ओके, आपण आता हे मिश्रण घेतलेलं आहे आणि आपण आता हे स्टार्ट करू. झालं, बस एवढंच होतं. स्मूदी रेडी आहे आणि नक्कीच तिला आवडेल. तर चला आपण हे जे मिश्रण आहे जे आपण रेडी केलेलं आहे ते आपण एका ग्लासमध्ये काढूया. तर स्मूदी रेडी झालेली आहे माझ्या बायकोसाठी आणि माझ्या बाळाच्या आईसाठी. तर हे दोघांसाठी देखील पौष्टिक आहे असं मी ऐकलंय, कारण या सगळ्या गोष्टीच पौष्टिक आहेत. तर चटपटा कुरकुरे खाण्यापेक्षा हे खूप छान गोष्ट आहे. तर हे नक्कीच बनवा. खूप सिंपल आहे, खूप साधे सोपे आहे. घरी ट्राय करा आणि तुमच्या आवडत्या व्यक्तीला नक्की द्या. आणि कसा वाटला व्हिडिओ तर नक्की सांगा. आता हे जे आहे ते मी माझ्या बायकोलाच देतो आणि तिला विचारतो कसं बनलंय. चला, थैंक यू सो मच. थैंक यू. टेस्ट कर और फिर बता कैसा है. मेरे बेबी को भी पिला. क्या बात है.
काय म्हणतात त्या शिरपेचा एक मानाचा तुरा अजून एक रोवलेला आहे. क्या बात आहे. मला मला बिलीव्ह होत नाही मी एवढं छान बनवलंय. लाईफमध्ये फर्स्ट टाइम मी कुठला तरी ज्यूस बनवलाय, स्मूदी बनवली आहे. ज्यूसच्या प्रकारात मोडला जातो पण खरंच छान आहे, टेस्टी आहे. खरंच नक्की ट्राय करा आणि सगळ्यांनी बनवा. माझ्या नवऱ्यासाठी स्वीट नवऱ्यासाठी. मला माहिती आहे तुला स्वीट आवडतं ना, त्यामुळे मी तुझ्यासाठी पायनॅपल शिरा ठेवणार. स्वीट नवऱ्यासाठी. कसं एन्जॉय मत एन्जॉय. थँक्यू वाईफी. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की तुम्हाला तर माहिती काय करायचंय, लाईक शेअर आणि सबस्क्राईब. येस. आणि आमचे जे सो मच जे नवीन सबस्क्रायबर आम्हाला जॉईन झालेत आणि जे विशूवरती माझ्यावरती आय नो विशूवरती जास्त प्रेम करतात. अफाट प्रेम केलं, अफाट. फक्त माझ्यावरती नाही, आमच्या चॅनल दोघांचं आहे, Yes. ऍक्च्युली आमच्या तिघांचं आहे. तर आमच्या तिघांवर असंच तुमचं प्रेम असू द्या, कायम राहू द्या. आणि तुमच्यासाठी असे छान 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 नवीन नवीन व्हिडिओ नक्कीच बनवेन आणि तुम्हाला नक्कीच आवडतील अशी आशा करतो. आणि बस बाकी भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चला बाय बाय.